आर्थर शोपनहायवर म्हणून एक विचारवंत होता. त्याने सांगितले की जेवढं तुम्ही जास्त वाचता तेवढं तुमची विचार करण्याची आणि तुमचे ओरिजिनल थॉट घेऊन येण्याची ताकद संपून जाते. म्हणजे जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो, जास्त पुस्तकं वाचतो, त्याच्यामधून असं होतं की आपण त्या विचारांना, त्या लोकांना फॉलो करायला सुरुवात करतो आणि आपला एखादा एक ओरिजिनल थॉट असतो किंवा विचार करण्याची जी क्षमता असते ती कमी होऊन जाते आणि आपण फक्त फॉलो करायला सुरुवात करतो. तर आता ह्या AIच्या जगामध्ये नॉलेजला एवढं महत्त्व नाही आहे, कारण नॉलेज हे खूप आहे जे तुम्ही एका बोटाच्या क्लिकवरती तुम्हाला मिळेल, पण ते नॉलेज तुम्ही कसं वापरता ह्यावर सगळं डिपेंडेंट आहे. आणि ह्युमन टेंडन्सी, ह्युमन इमोशन्स, इमोशनल इंटेलिजन्स ह्या गोष्टी तुम्हाला कशा कळतात, कशा वापरता येतात आणि त्याबद्दल तुमचा किती अभ्यास आहे, ह्या लोकांना एज आत्ताच्या AIच्या जमान्यात आहे. त्यामुळे फक्त नॉलेज गॅदर करणं किंवा एखादी गोष्ट तोंडपाठ असणं ह्याला आधी जेवढं महत्त्व होतं तेवढं ह्या जमान्यामध्ये मला वाटत नाही एवढं महत्त्व आहे. कारण AIने जे आत्ता जॉब खाल्लेत किंवा AI ज्या गोष्टी रिप्लेस करतो आहे त्या सगळ्या तुम्ही बघा, त्या फक्त एक साच्यातल्या गोष्टी आहेत. म्हणजे ज्याबद्दल ऑलरेडी इंटरनेटवर माहिती आहे किंवा ज्याचा एखादा फ्लो बनवू शकतो, एखादा बॉट ते काम करू शकते, अशा पद्धतीच्या गोष्टी आहेत. तर तुमचे ओरिजिनल थॉट त्याच्यामुळे मारून देऊ नका, तरच तुम्हाला येणाऱ्या जमान्यामध्ये आता एज असेल.